नमस्कार. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि या राजीनाम्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडू लागल्या. सगळ्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे वापस घ्या अशी मागणी देखील जोर धरू लागली. राज्याच्या केंद्राच्या सरकारांनी या गुन्हे वापस घेण्याबाबत आपली सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. पण सकारात्मक भूमिका स्पष्ट केल्याबरोबर काही लोकांनी याबाबतच्या याचिका सुप्रीम कोर्टात करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की गंभीर गुन्हेगारांना तुम्ही कसं काय सोडू शकता, असं करू नका. त्यावरही चर्चा चालू आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे बिचारे ज्यांचं कसलीच हिस्ट्री नाही आहे अशांवरती गुन्हे दाखल करून अडकवू नका, पण जे हिस्ट्री शीटर आहेत त्यांना सोडू नका. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट नक्की घडतेय की आता कोणाला मोकळं सोडलं जाईल आणि कोणाला अडकवलं जाईल याबाबतची चर्चा रंगते आहे. पण काही लोक अशी आहेत ना, यांच्या डुंगणावर फटके मारून सरळच केले पाहिजेत. ती कोणती आहेत, काय आहेत, तेच सांगणारा एक संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्या समोर मांडतोय. आता मी जे तुम्हाला आंदोलक दाखवतोय, या आंदोलकांना आंदोलक न समजता, लेकरं न समजता यांच्या ढुंगणावर फटके मारून सरळ करायला पाहिजे. कारण ही तरुण पिढी नाही आहे जी आपल्या अधिकारासाठी लढते आहे. हे ते लोक नाही आहेत ज्यांना आपल्या करिअरची चिंता आहे. हे ते लोक आहेत ज्यांना या देशाला बर्बाद करायचं आहे. यांच्या मनात विकृती ठासून भरलेली आहे आणि मी हे तुम्हाला सप्रमाण सिद्ध करून दाखवणार आहे. खरोखरच पोलिसांनी यांना मारलं नसेल तर पकडून ढुंगणावर फटके मारावेत आणि लाईव्ह करावं अशी माझी पोलिसांना विनंती आहे. खूप खूप स्पष्ट कडक बोलतोय, पण ही स्थिती आहे आणि ही स्थिती तुमच्या लक्षात यावी यासाठी हा व्हिडिओ करतोय. सगळ्यात पहिल्यांदा 2 व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय जे तुम्ही बघितलेही असतील. पोलिसांवर दगडफेक केल्याचे आणि पोलिसांवर पेपर स्प्रे मारल्याचे, पोलीस जखमी झाल्याचे. पटपट बघून घ्या. पाहिलं? आता पुढचा तर व्हिडिओ खूपच गंभीर आहे. कोणीतरी ओवेश नावाचा माणूस आहे. हा मूळचा पाकिस्तानी आहे म्हणे आणि हा पाकिस्तानी धमकी देतोय. धमकी काय? बांगलादेश बनवून टाकू, मोदींना म्हणाव तुझं संपलं. पोलिसांना विनंती आहे, खरंच हा कोण आहे याचा शोध घ्या. आणि दिल्ली पोलिसांचे आभार. आमच्या व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी हँडलर्सना शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी ते स्पष्ट पण केलेलं आहे. तो FIR दाखल झालेला आहे. सगळे पाकिस्तानी हँडलर आता सापडतील. पण हा जो कोणी ओवेश आहे तो कोण आहे बघा जरा. तो काय बोलतोय ते पण ऐका. और यहाँ पर हम आज यूं ही नहीं खड़े. अभी ये तमाशा तो शुरू हुआ है नरेंद्र मोदी. अभी ये तमाशा शुरू हुआ है. अभी ये खेल शुरू हुआ है और इस जज्बे का आंदोलन को, इस जज्बे का अंदाजा तुमको अभी नजर आ रहा होगा. ये अभी पिक्चर बाकी है और इस पिक्चर का जब तुमको अंदाजा होगा तो तुम भी वो बांग्लादेशी की तरह या किसी और मुल्क की तरह असाइलम लेके कहीं और भाग जाओगे. क्योंकि जितनी चोरियां फरेब तुमने की है उस हिसाब से तुम्हें असाइलम लेना ही बेहतर है. यहाँ पर तुम्हारे लिए इस देश में कुछ नहीं बचा, इस मुल्क में कुछ नहीं बचा. पाहिलं? हे असं असतं आंदोलन. आता तर यापेक्षा गंभीर विषय दाखवतोय. काय बोंबलतो? पोरांना मारलं, पोरांच्या अंगावर गेले, बघा छोट्या छोट्या पोरांना मारलं. अरे दिल्ली पोलीस असो की महाराष्ट्र पोलीस, ते फार फार तर कुणाला कुठल्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी षडयंत्र करतील असा वाईटपणा असू शकतो. एखाद्या पोरीच्या छातीवर मारण्याइतके कृतज्ञ नालायक कोणताच माणूस नसतो. आता मी जे तुम्हाला दाखवतोय
ते पोलिसांसोबत काय केलं ते जरा नीट बघा. आता हा माणूस तुम्हाला पोलिसांच्या गणवेशात दिसेल बघा. उतार दे बस हा पोलीस नव्हे. एका पोलिसाला टोळीने पकडलं, मारलं, त्याचा गणवेश काढून घेतला, आपल्या अंगावर घातला आणि हा पोलिसांच्या वेशात त्या जंतर मंतरवर फिरू लागला. अरे किती नालायकपणा कराल रे. यांच्या डुंगणावर फटके नको का मारायला? मग नको का मारायला? ते मारायलाच हवेत. पोरांच्या आडून लाल बावटे दिसत आहेत. काय संबंध लाल बावट्यांचा? या बघा तेही लाल बावटे. लाल बावट्यांचा सोडा, समजू शकतो. आपली आपली विचारधारणा, आपले आपले झेंडे, आपले आपले दांडे घेऊन लोक येतील. अरे नालायकांनो, या देशाची तरुणाई म्हणवता आणि फिलिस्तीनचे झेंडे घेऊन मिरवणारी माणसं इथे दिसतात. त्यांचा काय अजेंडा आहे? कशा करता आलीत ती? बघा फिलिस्तीनचा झेंडा. कशासाठी हा अजेंडा इथे हवाय? काय करायचंय तुम्हाला? कोणत्या गोष्टी नेमक्या साध्य करून घ्यायच्यात? काय डोक्यात प्रकाश पडतोय या तरुणाईच्या? अरे या देशामधल्या पोलिसांना मारलं जातं. पोलिसांना मारण्यासाठी तरुणाई आहे. फिलिस्तीनचे झेंडे मिरवण्यासाठीची तरुणाई आहे. आणि तरुणांनो, विशीतल्या तरुणांनो, हात जोडून सांगतोय, अजून 50शीत पोचलेलो नाही आहे. हात जोडून सांगतोय, अशी विकृती मी माझ्या आयुष्यात बघितली नाही. दिल्लीच्या जंतर मंतरच्या रस्त्यावर चित्र काढून चित्राच्या तोंडात आपलं लिंग देणारे नालायक आणि तिथेच संभोगाच्या कृती करणारे नालायक या देशातले चांगले तरुण आहेत म्हणायचं का? बघा बघा वाटत नाही ना? बघा वाटत नाही ना? ही तुमची व्यक्त होण्याची पद्धती, ही तुमच्या मनातली विकृती. वाह वाह. ह्याला जैनजी म्हणायचं असेल ना, तर जैनजी तुमचा अपमान होतो हे लक्षात ठेवा. आणि हे सगळे मिसरूड फुटलेले पोरं नाही आहेत. यांची वय जरा तपासून बघा. एक बाई, काय विकृती आहे हो. एक बाई पोलिसांच्या महिलांच्या विषयात काय बोलते का? पोलिसांच्या मध्ये जैनजी लेकरं नसतात? ती माणसं नाही आहेत? ऐका हो, ऐका. एक बाई दुसऱ्या बाई विषयी काय बोलते ऐका. अपनी बीवियों को, अपनी बहनों को मोदी के पास सुलाते हैं, तभी इनके बच्चों को एग्जाम में पास किया जाता है. मोदी के गुंडे क्यों हैं? और एक औरत तुम दोनों सबसे ज्यादा कभी. याला आंदोलन म्हणायचं? याला मोदीच्या चित्रासोबत काय काय कराल? मोदींच्या खाली कुणाच्या बाया नेऊन घालाल? काय काय कराल रे? काय काय कराल? एका छोट्या पोरीनं, तिला छोटी तरी का म्हणावं, तिनं मोदीच्या 13वीच्या जेवणाचं आमंत्रण दिलंय हो. ऐका. तो गाइस आप देख सकते हो, ये मोदी की 13वीं का खाना है. अगर किसी को एंजॉय करना हो तो यहाँ पर आ सकते हैं, समोसा खा सकते हैं. प्लीज एंजॉय दिस मोदी की 13वीं का खाना जो है. ईट इट. असताल रे तुम्ही, असताल 10, 20 लाख, 25 लाख असताल. त्या मोदींनी करोडो करोडो लोकांचं नेतृत्व केलंय. त्याच्या 13वीचं जेवण तुम्हाला घालायचं असेल ना, तर या देशातला सामान्य माणूस शांत आहे तोपर्यंत शांत आहे. आणि तो जर पेटला ना, तर तुमच्या 13वीचं जेवण घालायला माणूस शिल्लक राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि बाकी एवढंच सांगतोय, या अशा लोकांना मोठं करणाऱ्या मीडियाने आपली हरामखोरी सोडावी. आणि लोकांना माझी विनंती आहे की या आंदोलकांना आंदोलक म्हणायचं आहे का, देशाचं भविष्य म्हणायचं आहे का, याचा विचार तुम्ही करावा. नमस्कार.